नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. गेल्या काही वर्षापासून मुंबई ठाण्यात कोळी समाजाच्या मासे विक्रीच्या व्यवसायात परप्रांतीयांनी शिरकाव केल्याचा प्रकार घडत असतानाच ठाण्यात परप्रांतीय मासे विक्रेत्यांकडून किळसवाना प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. एका परप्रांतीय मासे विक्रेत्याने मासे विक्री करत असतानाच त्याच्या पॅन्टमध्ये लघुशंका केली. हे प्रकरण ठाकरे गटाचे महेश कदम यांनी उजेडात आणल्यानंतर ठाण्यामध्ये खळबळ उडाली असून समाज माध्यमांवरती संताप व्यक्त केला जातोय. मासे विक्रीच्या व्यवसायात कोळी समाज आहे, परंतु परप्रांतीय या व्यवसायामध्ये शिरल्यानंतर अतिशय अस्वच्छ पद्धतीनं हे परप्रांतीय नागरिक मासे विक्री करतायत. असं असतानाही कमीत कमी किमतीमध्ये मासे मिळत असल्याने त्यांच्याकडून मासे खरेदी केली जाते. त्यामुळे मराठी माणसाच्या व्यवसायावरही हळूहळू परप्रांतीयांचा कब्जा वाढू लागला आहे. असाच धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील चंदनवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीय मासे विक्री करतात. एका मासे विक्रेत्याने मद्यधुंद अवस्थेमध्ये पॅन्टमध्येच लघुशंका केली. या किळसवाण्या प्रकरणानंतर संताप व्यक्त झालाय. ठाकरे गटाचे पदाधिकारी महेश कदम यांनी हे प्रकरण उजेडात आणलंय. तसेच त्यांनी परप्रांतीय मासे विक्रेत्यांचे चित्रीकरणही तयार केलंय. त्या विक्रेत्याला त्यांनी पकडले असता तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आलाय. तर हे मासे ससून डॉक येथून आणले होते. तो चंदनवाडी परिसरामध्ये विक्री करत होता. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणेमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे आणि ॲडव्होकेट माधवी नाईक यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या महत्त्वपूर्ण पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून, तसेच रत्नागिरी जिल्हा नगर परिषद, नगर पंचायत आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आमदार डावखरे यांनी संघटनात्मक बळकटीसाठी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कोकण विभागाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले की भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, पक्षश्रेष्ठी तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून कोकण विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे. याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील. कोकण विभागामध्ये संघटन अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी सुसंवाद वाढवणे, जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे यासाठी मी कटिबद्ध आहे. आमदार निरंजन डावखरे, ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्या निवडीमुळे कोकण विभागात भाजप संघटनेला नवे बळ मिळणार असून आगामी काळात पक्ष विस्तार आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसून लागल्याच्या भीतीने 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तिसगाव नाक्यावरील सहजीवन सोसायटी बी विंगमधील फ्लॅट क्रमांक 903 मध्ये राहणारा आयश अमीन असे मृत युवकाचं नाव आहे. त्याच्या पश्चात एक भाऊ आणि वृद्ध आईवडील असा परिवार आहे. तो गेली 8 वर्षांहून अधिक काळ भारत बँक ठाणे शाखेमध्ये नोकरी करत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी तिसगाव नाका परिसरात भटक्या कुत्र्याने अमीन याच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचं सांगितलं जातंय. मात्र 4 दिवसांपासून त्याच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय. दरम्यान काल सायंकाळी घरात कुणीही नसताना अमीन यांनी आपण आत्महत्या का करत आहोत यावरची सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस स्टेशन करत आहेत. तर या संदर्भातली माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. कालच एक कल्याणमध्ये घटना घडली आहे की एका 30 वर्षा युवकांनी आत्महत्या केली. तर का रेबीट सारखा असा त्याला वाटलं. काय 8 महिन्यापूर्वी त्याला कुत्र्याने चावलं होता. काय सांगणार याच्यावर? सर, हे बिलकुल कुठले जस्टिफायबल नाही आहे. कॉज काय पर्सनल प्रॉब्लेम असेल काय माहीत नाही. आपण त्याच्यावर न बोललेलं चांगलं राहील. परंतु मी लोकांना याच्या दृष्टीने हे सांगू इच्छितो की कुत्रा चावल्याचा सगळेच कुत्र्यामुळे आपल्याला रेबीज हा जो आजार असतो तो होतो असं नाही आहे. रेबीज जर कुत्रा असेल आणि तो जर चावला असेल तर आपल्याला त्याची भीती असते. परंतु यासाठी पण जर वॅक्सिन प्रॉपरली घेतलं
आम्ही इम्युनोग्लोबिन किंवा ARS वगैरे इंजेक्शन लोकली देतो आणि तिथे वूंडच्या ठिकाणी पण देतो आणि जिथे IV पण देतो, इंजेक्टेबल माध्यमाने देतो. त्या याच्यामुळे आपण डेथ 100% अवॉइड करू शकतो. खूप रेअर केसेस आहे, खूप रेअर केसेस आहे. इम्युनिटी लो असेल, त्यांनी प्रॉपर डोसेसचे शेड्यूल फॉलो केलं नसतील, इंजेक्शन मिस केले असतील, तर त्यांना हे रेबीज आजार होऊ शकतो आणि तो डेंजरस आहे, मान्य आहे. परंतु काहीतरी कोणीतरी सांगितलं की तुझ्या तोंडातनं लाळ येते, ते कुत्रा चावल्यामुळे तुला झालं. आपल्याला बेसिकली खरंच सांगतो, एक सिरियस गोष्ट की आपल्या पिक्चरमध्ये बघतो की घोड्याचं इंजेक्शन दिल्यावर माणसं घोड्यासारखे बोलतात वगैरे, किंवा ही करायला लागतात. काय त्याचं कारण आहे, ती एक एंटरटेनमेंटचं साधन आहे. असं कुत्र्या चावल्यावर कुत्र्यासारखा माणूस कधीच होत नाही. जर रेबीज झालं तर हायड्रोफेबिया होतं, जे पाण्याचं त्याला हे होतं, त्याच्यामुळे तो जरा वेगळ्या त्यांना न्यूरोलॉजिकल कंडिशन असतात, ब्रेनमध्ये इन्फेक्शन होतं. त्याचं ते तो पेशंट, आणि हे पेशंट उज्ज्वली झाल्यानंतर 10 दिवसापेक्षा जास्त जगत नाही, असा आमचा अनुभव आहे. परंतु हे जर झाला तरची गोष्ट आहे. तर याला घाबरून कुठल्या तरी अँगलने, कुठला तरी विचार करून कोणीतरी सांगितलं, मग त्याची भीती, ते त्यांनी डॉक्टरकडनं जाणं, त्याचं काउन्सिलिंग करून घेणं. वॅक्सिनेशन्स अवेलेबल आहे मुबलक प्रमाणात ठाण्यामध्ये, की आपल्या हेल्थ डिपार्टमेंटला सगळीकडे मुबलक प्रमाणात त्याचे वॅक्सिन्स, इम्युनोग्लोबिन अवेलेबल आहे. डॉक्टरचा मी रिपीटेड ट्रेनिंग घेतोय आता, कारण कुत्रा चावल्याचा प्रकार असा एक वर्षभरापासून खूप जास्त वाढलेला आहे. कुत्र्याची संख्या वाढते, आपण ते TV मध्ये बघतोय, सगळीकडे बघतोय. परंतु ठीक आहे, त्याच्यावर आता गव्हर्नमेंटच्या निर्देशानुसार महानगरपालिका असतील की आपलं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन असेल, त्यांची काही मदत करतात, ते सगळ्या दृष्टीने करताय. निर्बीजीकरण असेल, बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी चालू आहे. वॅक्सिन्स अवेलेबल आहे, इंजेक्शन, मेडिसिन भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. परंतु कुठेतरी एखाद्याला घाबरून, हे ऐकलं होतं कोविड काळामध्ये काही काही लोकांच्या घाबरून डेथ झाल्या वगैरे, काहींना प्रॉब्लेम आले. हे घाबरणं हा जो आहे, हा मानसिक आजार आहे. ठाणे महानगरपालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार सुमारे फायलेरिया विभागात कर्मचाऱ्यांसह 5,000 कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार असून अनेक वर्ष सेवेत असलेल्या कंत्राटी शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने पाठपुराव्याला यश आल्याने शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांचा कर्मचाऱ्यांनी सत्कार केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नाबाबत आमदार केळकर, आयुक्त सौरभ राव आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार कंत्राटी कामगारांना सेवा सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे महानगरपालिकेत विविध भागामध्ये सुमारे 5,000 कंत्राटी कामगार काम करत असून त्यांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना नोटिसा देणे, किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा, अनुकंप, वारसा हक्क इत्यादी सुविधा देणे याबाबत आयुक्तांनी तातडीने हे प्रश्न सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक अनेक वर्षापासून अध्यापनाचे काम करत आहेत. आयुक्तांच्या तत्वतः मान्यतेमुळे 17 शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित असलेल्या शिक्षकांनी त्यांच्या भावना व्यक्त करत केळकर यांचे आभार मानलेत. आज विविध विभागामधल्या कामगाराचे प्रतिनिधी आज या ठिकाणी कृतज्ञता म्हणून आले होते. मध्यंतरी माननीय आयुक्तांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचे काही विषय जे होते ते मान्य झाले की जे खूप वर्षापासून प्रलंबित होते. आरोग्य विमा पण साधा कंत्राटी कामगारांना नाही. जे कंत्राटी कामगार 5,000 आहेत, परंतु त्यांचा आरोग्य विमा नाही, त्याच्या आरोग्याशी खेळ आहे आणि त्याच्यामुळे तो आरोग्य विमा तात्काळ लागू करण्याच्या संबंधीमध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. तो मान्य झाला आणि या पुढच्या काळामध्ये हा आरोग्य विमा जो आहे तो 5,000 कर्मचाऱ्यांना लागू होईल. फायलेरिया विभागामध्ये जे कर्मचारी काम करतात, खरं तर सफाई कामगार जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार हा लाडपागे समितीचा धोरण आहे शासनाच्या, आणि त्यानुसार फायलेरियामधली लोक देखील हे सफाई कामगार आहेत आणि त्यांना देखील वारसा हक्क मिळाला पाहिजे. ही आम्ही गेली 1.5 वर्ष मी विधिमंडळात आणि महापालिकेकडे भूमिका मांडत होतो, तर ती त्यांनी मान्य केली आहे आणि ठाणे महापालिकेमध्ये जवळपास 300च्या वर फायलेरियाच्या कामगारांना जो आहे तो वारसा हक्क जो आहे तो त्यांना मिळणार आहे. त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे. पदोन्नतीचं पण हेच की का टाळाटाळ करतात मला कळत नाही. हे सगळे कामगार आहेत, कष्टकरी आहेत आणि या पदोन्नतीला दिरंगाई करतात.
तर त्याच्याकरता आम्ही त्यांच्यासमोर जवळजवळ 50च्या वर कर्मचाऱ्यांची पदोन्नतीच रखडलेली होती, ती त्यांनी मान्य केली आणि त्याच्यामुळे ते देखील त्यांचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला. शिक्षण विभागामध्ये देखील 18 वर्ष कॉन्ट्रॅक्टवर शिक्षक काम करत होते. अनेक महापालिकांमध्ये त्यांना अशा प्रकारच्या शिक्षकांना सामावून घेतलं होतं, परंतु महापालिकेमध्ये ठाणे महापालिकेत त्यांना अजूनही सामावून घेतलं नव्हतं. तर आयुक्तांनी आता सक्त निर्देश दिलेले आहेत कार्मिक विभागाला आणि त्याच्यामुळे त्यांना देखील जे 18 वर्ष काम करत आहेत, शिक्षकाचं काम करत आहेत, तर त्यांना देखील कायमस्वरूपी करण्यात येतील. अनेक विषय जे आहेत जे हक्काचे आहेत ते सुटले पाहिजेत आणि या भूमिकेतून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळी मंडळी कामगारांच्या बाजूने राहू आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. एक वेगळा प्रश्न आहे. आज महासंघ सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिल्ली येथील जागतिक AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये देशाचं कौतुक होत असतानाच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वायफळ सूचनेनुसार युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये जाऊन अश्लील प्रदर्शन केले. याचा तीव्र निषेध म्हणून भाजपच्या सर्व महिलांनी मिळून भाजप महिला मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नाली साळवी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्टेशन येथे आज आंदोलन केलं. यावेळी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की जोपर्यंत राहुल गांधी देशाची माफी मागत नाही तोपर्यंत संपूर्ण देशात अशा प्रकारचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सांगितलंय. यावेळी महिलांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला चपला मारून निषेध नोंदवलाय. तर डॉक्टर समीरा भारती यांनी सांगितले की राहुल गांधी यांच्या युवा कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केल्यामुळे देशाची प्रतिमा सगळ्या जगात मलिन झाली आहे. त्यामुळे भाजप महिला मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, डॉक्टर समीरा भारती, भाजपाच्या नगरसेविका नंदा पाटील, नगरसेविका उषा विशाल वाघ, नगरसेविका मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, वृषाली वाघुले, प्रमोदिनी कांबळे, विद्या कदम, स्नेहाताई शिंदे यावेळी सर्व महिला पदाधिकारी, महिला मोर्चा मंडळ पदाधिकारी, सर्व जिल्हा महिला पदाधिकारी, ठाणे जिल्हा महिला सदस्य येथे उपस्थित होत्या. ॲक्च्युली आम्ही निषेध आंदोलन याच्यासाठी करतोय की 2026-20 फेब्रुवारी रोजी जे इंटरनॅशनल AI समिट इम्पॅक्ट झाली होती त्या ठिकाणी शर्टलेस असं आंदोलन राहुल गांधींच्या माध्यमातून, त्यांच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं होतं. आणि या बाबतीत देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे राहुल गांधींच्या माध्यमातून झालंय. 70-75 वर्ष जेव्हा ते राज्य करत होते त्यावेळेस देश कुठल्या ठिकाणी होता आणि आज मोदींच्या नेतृत्वात देश कुठल्या स्थितीत आहे या गोष्टीचा आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा देश विकासाच्या स्तरावर जातोय त्यामुळे मला असं वाटतं की ते त्यांचं डोकं जे आहे ते एकदम फिरलेलं आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपण या माध्यमातून
जे त्यांनी अर्धनग्न किंवा शर्टलेस असं आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलनाचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निषेध करतो आणि राहुल गांधींनी जाहीरपणे माफी मागावी अशी आमची मागणी आहे. ज्युपिटर हॉस्पिटल येथे रविवारी 22 फेब्रुवारी रोजी 88 बालकांची नोंदणी करून त्यांची मोफत 2D इको तपासणी करण्यात आली, तर काही मुलांचे इलाज सुरू करण्यात आलेत. यावेळी मुलांसोबत शिवसेना सचिव संजय मोरे यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. प्राथमिक तपासणीनंतर ज्यांच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान होईल त्या बालकांवरती मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच रुद्रांश शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्री दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हे मोफत आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये शिवसेना सचिव संजय मोरे, ठाणे, उल्हासनगर व कल्याण येथील महापौर तसेच आरोग्यदूत फाउंडेशनचे मंगेश चिवटे यांची उपस्थिती लाभली. प्राथमिक तपासणीनंतर हृदयाला छिद्र असल्याचे निदान झालेल्या बालकांची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनन आरोग्य योजना तसेच विविध ट्रस्टच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. शिवसेना मेडिकल AID सेलच्या पुढाकारातून दरवर्षी अशा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं. आतापर्यंत 5000पेक्षा अधिक बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष गेल्या 10 वर्षापासून सातत्याने कार्यरत आहे आणि हा वैद्यकीय रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे मंत्र मानून माननीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना झाली आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदीय साहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, शिवसेनेचे आणि महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री यांना पहिल्यापासून मदत करण्याची आवड आहे आणि तो जो समाजसेवेचा यज्ञ गुरुवर्य धर्मवीर आनंदीय साहेबांकडून सातत्याने तेवढ ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि वंदनीय हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो 80% समाजकारण 20% राजकारणाचा मंत्र दिला आहे त्याचं तंतोतंत पालन करणारे आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 वर्ष आमचे मित्र मंगेशजी चिवटे हे पूर्णपणे आरोग्यसेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि ठाण्यातून सुरू झालेला हा वैद्यकीय मदत कक्ष हा म्हणता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला आहे आणि एकही असा तालुका नसेल ज्याच्यामध्ये वैद्यकीय मदत कक्ष नाही आहे आणि अशा सगळ्या शाखा चालू करून त्यांनी प्रत्येक येणारा रुग्ण हा कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे याच्याकडे लक्ष न ठेवता येणाऱ्या रुग्णाला मदत झाली पाहिजे ह्या भावनेतून मंगेशजी चिवटे यांनी काम केलेलं आहे आणि आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि लोकप्रिय खासदार कल्याणचे आपले डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश चिवटे आणि यांची सर्व टीम सातत्याने ह्या महाराष्ट्राला सेवा देण्याचे काम करते आणि हा म्हणता 10 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं त्याचं वटवृक्षात कधी रूपांतर झालं आम्हाला कळालं पण नाही आणि सगळीकडून आज शिवसेना वाढीसाठी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तो वैद्यकीय कक्षाचा हे आम्ही नम्रपणे सांगू शकतो आणि खरोखरच साहेबांनी सांगायचं आणि ह्या टीमने करायचं हा एक पायंडा पडलेला आहे आणि मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण काय येणारा रुग्ण जाताना हसतच गेला पाहिजे त्याला मदत झालीच पाहिजे ह्या भावनेतून पूर्ण मध्ये ठाणा असू द्या मुंबई असू द्या महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला रुग्ण आल्यानंतर त्याला सेवा देण्याचं काम करायचं आहे आणि शिंदे साहेबांनी तर आपण बघताय ठाण्यामध्ये आणि इतरत्र ठिकाणी कॅशलेस सेवा म्हणजे रुग्ण यायचा आणि एकही रुपया न खर्च करता औषधासहित त्यांना पूर्णपणे रुग्णांना सेवा देण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणूनच या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. आपण घेतलेलं कार्य एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना अभिप्रेत असलेलं कार्य आपल्या टीमचं असंच भरत जावं आणि कोणीही रुग्ण नाराज होऊन जाता कामा नये. रुग्ण आणि रुग्णांचे पालक हे मनापासून आनंदी होऊन गेले पाहिजे आपल्याला आशीर्वाद देऊन गेले पाहिजे तरच आपण वंदनीय हिंदुराय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य धर्मवीर आनंदीय साहेब यांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे आणि त्या शिकवणीतून चालणारे आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब
यांनी अभिप्रेत असलेलं काम आपण उभं करूया, हीच आजच्या दिवशी मी मंगेशजी चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो. असंच कार्य आपण पुढे करत आहोत आणि आमची ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्या त्या वेळेला आपण हाक मारा, आम्ही ओ दिल्याशिवाय राहणार नाही, एवढ्या शुभेच्छा मनापासून शुभेच्छा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.